तर मुलुंड अपघात प्रकरणी कारवाईला वेग आलाय। 5 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे तर कंपनीवर गुन्हा दाखल झालाय। मिलन रोड बिल्डटेक कंपनीवर गुन्हा दाखल झालाय। प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळवर गुन्हा दाखल केलाय। डेप्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायझर प्रशांत भोईरवरही गुन्हा आहे। अवधूत इनामदारवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुलुंड अपघात प्रकरणी कारवाईला वेग आल्याचं दिसून येतंय। यावेळी प्रोजेक्ट डायरेक्टरसह डेप्युटी मॅनेजर, सुपरवायझर यांच्यावरही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। MMRDAनं चौकशीचे आदेश दिले। उच्चस्तरीय समितीही नेमण्यात आलेली आहे। यानंतर आता या अहवालात नेमकं काय येतं, चौकशी अंती काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। मात्र काल या घटनेनं या परिसरात मोठी खळबळ माजली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दळाकर यांच्याकडून। मनोज, मुलुंड अपघात प्रकरणी कारवाई मोठ्या प्रमाणात केली जाते, आता कशा पद्धतीने या सगळ्या बांधकामाची चौकशी केली जाणार आहे? बरोबर अंकिता, मुलुंड या ठिकाणी आपण मेट्रोचा स्लॅब पडून अत्यंत वाईट गंभीर अशी घटना घडलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आपण कारवाईला तर जोराला असून आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। तसेच मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्लादती कंपनीच्या कंडक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणात प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ आणि डेप्युटी मॅनेजर सौरभ सिंह आणि सुपरवायझर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कंपनीला 5 कोटीचा दंड या ठिकाणी ठोठावण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश देखील दिलेले आहेत। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या ठिकाणी कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि सत्यजित साळवे यांचं निलंबन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिलेले आहे। तसेच मेट्रो ब्रिज मार्गाची सेफ्टी आणि स्ट्रक्चर ऑडिट करावं असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। मेट्रो मार्गाचं बांधकाम करण्याला लुई बर्गर कंपनीला 1 कोटीचा दंड, तर अपघाताला जबाबदार असणाऱ्या मिलन इफ्रा कंपनीला 5 कोटीचा दंड या ठिकाणी ठोठवण्यात आलेला आहे। आणि आपण जे मृत्यू व्यक्तींना नातेवाईकांना या ठिकाणी 15 लाखाची आर्थिक मदत देखील जाहीर करण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।